I welcome you all in the new video of a book summary. आजचं पुस्तक हे जगातील फेमस पुस्तकांपैकी एक आहे, ज्याचं नाव आहे इकिगाय. इकिगाय हा एक जॅपनीज कॉन्सेप्ट आहे, वेअर इकी मीन्स लाईफ अँड गाय मीन्स reason. So which translates to reason of life, or simply it means life purpose. म्हणजेच जीवनाचं रहस्य, तुमच्या अस्तित्वाचं कारण. मी ॲक्चुअली खूप एक्सायटेड आहे या बुकची समरी सांगण्यासाठी तुम्हा सर्वांना. तर अजिबात वेळ न घालवता चला स्टार्ट करूयात. इकिगाई हा फक्त एक शब्द नाही, तर जपानमध्ये एक जीवनशैली आहे. इकिगाय involves four elements. When all these four elements intersect each other, you found your ikigai. First one, what you love. तुला काय करायला आवडतं? Second, what you are good at. तुला कोणतं काम करता चांगलं येतं? तिसरं, what you can be paid for. तुला त्या कामामधून पैसे मिळतात का? And fourth, what the world needs. म्हणजे त्या कामाची जगाला गरज आहे का? जेव्हा ह्या चार गोष्टी एकत्र येतात ना, तेव्हा त्याला बोलतात इकिगाय. म्हणजे जर तुला डान्स करायला आवडतो आणि तू चांगला देखील डान्स करतोस, पण तुला जर त्यातून पैसे मिळत नसतील ना, तर ती तुझी हॉबी झाली, इकिगाय नाही. किंवा तू गेली 10 वर्ष एका हाय पेइंग जॉबवरती कामाला आहेस आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम इव्हेंच्युअली यू विल बी गुड ॲट इट ऑल्सो. तर हा तुझा प्रोफेशन झाला, ही तुझी इकिगाय नाही. तर इकिगाय म्हणजे नेमकं काय आणि कसं ओळखायचं, तर तेच आपण आज शिकणार आहोत. बट फर्स्ट थिंग फर्स्ट, जपानमध्ये एका ओकिनावा या नावाचं एक आयलंड आहे. इथे ओगिमी हे गाव आहे. या गावात सेंटरियन्स राहतात. सेंटरी म्हणजे 100 वर्षाच्या वरचे लोक. या भागाला ब्ल्यू झोन असे देखील उच्चारले जाते. जगभरातील असे प्रदेश जिथे सरासरी वयापेक्षा खूप जास्त काळ लोक जगतात. जपानमधील ओकिनावा हे या 5 ब्ल्यू झोनपैकी एक आहे. जगभरातील रिसर्चर्स तिकडे जाऊन रिसर्च करतात, स्टडी करतात. काय कारण असेल की ह्या भागातील लोक इतकी जास्त वर्ष जगतात? त्याचप्रमाणे आपले ऑथर्स हेक्टर ग्राशिया आणि फ्रान्सिक मियारलेस हे देखील तिकडे गेले आणि त्या सगळ्या सेंटेरियन्सचे इंटरव्ह्यू घेतले. त्यातील काही कारणं ही या पुस्तकात मेन्शन केली आहेत. चला ती बघूयात. तू एक गोष्ट आठवायचा प्रयत्न कर ना. तू अशी कोणती तरी गोष्ट करत असशील की तू ती गोष्ट करताना तुला वेळ कसा निघून गेला कळलाच नाही. म्हणजे सकाळची संध्याकाळ झाली आणि तू ते काम करण्यात एवढा गुंग होतास आणि तुलाही कळालंच नाही. ह्या गोष्टीला बोलतात द स्टेट ऑफ फ्लो. स्टेट ऑफ फ्लो ही एक अशी कॉन्सेप्ट आहे ना, की ती गोष्ट तू करताना तू तुझी तहान, भूक सगळं विसरून जातोस. यू डोंट इवन रिअलाइज दॅट हाऊ टाईम हॅज क्विकली पास्ड. त्या गोष्टी काहीही असू शकतात. तुझ्यासाठी क्रिकेट खेळणं असेल, पेंटिंग किंवा डान्सिंग असेल, किंवा आपली आई जेव्हा किचनमध्ये नवीन डिश बनवत असेल, पुरणपोळी किंवा मोदक करत असेल ना, तेव्हा तिच्यासाठी तो स्टेट ऑफ फ्लो देखील असू शकतो. किंवा आपले आजी-आजोबा, की त्या वेळेमध्ये देखील ते शेती, विणकाम करायची कामं असतात. ते त्यांचं स्टेट ऑफ फ्लो आहे. स्टेट ऑफ फ्लो म्हणजे ते काम करताना खूप हॅपी असतात. अँड दॅट इज द ग्लिम्प्स ऑफ युअर इकिगाय. And this is that state of flow where you are completely absorbed, where time changes its perception, self consciousness nahisa hoto, आणि you are fully present in the moment and you don't even worry about the past and future. आणि opposite also happens, when you have to complete a task which you don't want to do. Every minute feels like a lifetime and you can't even stop looking at our watch. तू पण एक्सपिरियन्स नक्कीच केलं असशील ना?
आणि आपण आपल्या आयुष्यात हे जे इकीगाई असलेलं काम आहे ना, हेच करायला पाहिजे. कारण आपण आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा काळ हा आपण आपल्या कामामध्ये घालवतो. आणि जर हे कामच आपल्या आवडीचं नसेल ना, तर इट हॅज नो मीनिंग. हॅव्हिंग अ पर्पज इन युअर लाईफ गिव्स यू सॅटिस्फॅक्शन अँड दिस सॅटिस्फॅक्शन क्रिएट्स अ पीसफुल लाईफ. एक ब्रिलियंट एक्झाम्पल म्हणजे नीरज चोप्रा. नीरज चोप्राला जावलिन खेळायला खूप आवडतं. तो खेळतो देखील अप्रतिम. त्याला त्यातून पैसे देखील मिळतात आणि ही रिप्रेझेंट आवर कंट्री ऑन द ग्लोबल प्लॅटफॉर्म. तर नीरज चोप्रासाठी जॅव्हलिन हा एक इकिगाई आहे. तसाच तुझा देखील इकिगाई आहे. In Japan, there is not a concept of retirement. I mean, they do get retired, but त्यांच्याकडे रिटायरमेंटसाठी एक परफेक्ट शब्द नाही आहे. कारण सगळीजण हे त्यांच्या इकिगाईची कामं करतात. आय मीन इफ यू आर डुइंग समथिंग व्हॉट यू लव्ह, देन व्हाय वुल्ड यू थिंक ऑफ गेटिंग रिटायर्ड फ्रॉम इट? तू खूप ॲक्टर्स, सेलिब्रिटीजला इंटरव्ह्यू देताना ऐकलं असेल. ती लोकं बोलतात, की मला माझा मृत्यू ना, हा कॅमेरासमोरच येऊ दे. म्हणजे तू बघ ना, ते त्यांचं इकिगाईची कामं करत आहेत. म्हणजे फक्त रिटायरमेंटपर्यंत नाही, तर ना मरेपर्यंत देखील तेच काम करायचं आहे. पुस्तकात एक एक्झाम्पल दिलं आहे हायो मियाझाकीचं. हायो मियाझाकी ही इज अ डिरेक्टर ऑफ ॲनिमेटेड फिल्म्स. आता एक रिसेंटली एक ट्रेंड आला होता एआयवरचा, जिबली फोटोजचा. हायो मियाझाकी हे त्या आर्टचे आर्टिस्ट होते. अगोदरच्या काळात ॲनिमेशन हे हँड ड्रॉइंगने काढायचे आणि त्यांचा एक वेगळ्याच कलाकृतीमुळे ते जगभरात फेमस झाले. अँड आफ्टर वर्किंग फॉर इयर्स अँड क्रिएटिंग मास्टरपीस, वन डे ही डिक्लेअर्ड हिज रिटायरमेंट फ्रॉम वर्क. खूप सेलिब्रिटीज, ॲक्टर्स, डिरेक्टर्स, फ्रेंड्स या सर्वांनी मिळून त्यांचा रिटायरमेंटचा सोहळा पार पडला. ते रिटायर्ड झाले. And on the next day in the morning, he come in the office again and started drawing. People were looking at each other with a poker face. त्यांना कळालंच नाही, अरे हे तर काल रिटायर्ड झालेले, आज पुन्हा ऑफिसला का आले? आणि जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला, देन त्यांनी उत्तर दिलं की आय डू व्हॉट आय लव्ह अँड आय कांट लिव्ह विदाउट इट. त्यामुळे मी रोज ड्रॉइंग करणार आणि रोज ऑफिसला येणार. खरंच किती सुंदर आयुष्य जगले ना ते. जपानमध्ये लिटरली सगळेच लोक असं आयुष्य जगतात. जपानची लोक कधीच धावपळीचं आयुष्य जगत नाही. आय मीन दे आर व्हेरी काम अँड क्वाईट पीपल्स. ते लोक खूप काम करतात. दे आर ऑलवेज बिझी, बट दे ऑक्युपाय देमसेल्फ विथ द टास्क दॅट अलाव्स देम टू रिलॅक्स. म्हणजे इकडे 99 वर्षाची आजी देखील विणकाम करते. 90 वर्षांचे आजोबा या वयात देखील गिटार शिकतात आणि 92 वर्षाची आजी रोज शेती करते. ते काही ना काही प्रकारे फिजिकल किंवा मेंटल ॲक्टिव्हिटीज करत असतात. दे डोंट गो टू जिम एव्हरी डे, बट दे डू ऑल डेली चोर्स बाय देमसेल्फ. म्हणजे तू विचार कर ना, तू दिवसातून किती वेळा तुझा हात डोक्यावरती घेतोस? एकदाही नाही ना? त्यामुळे एक्सरसाइज करणं खूप महत्त्वाचं आहे आणि लेखकांनी पुस्तकात योगा, सूर्यनमस्कार आणि मेडिटेशनचं महत्त्व सांगितलं आहे. Meditation is a basic practice, involves sitting with a straight back and focusing on your breath. आणि आजकालच्या आयुष्यामध्ये मेडिटेशन करणं खूप गरजेचं देखील आहे. कारण इट स्लोज डाउन युअर थॉट्स, रिड्यूस एन्झायटी, एन्हान्स युअर फोकस अँड गिव्स अ सेन्स ऑफ क्लॅरिटी. Most of the doctors agrees that the secret of keeping the body young is to keep your mind active. And the reality check is the moment you stop moving, you start aging. So एक चॅलेंज देतो तुला to get in the best shape of your body for your next birthday. ओकिनावाची लोक ना हारा हाची बू हा मंत्र फॉलो करतात. हारा हाची बू मीन्स eat until you are 80% full and not 100%. They stop
ईटिंग बिफोर कम्प्लिटली फुल हे तुला प्रॅक्टिस करून समजून जाईल की म्हणजे 80% म्हणजे नक्की किती जेवायचं ते. कारण स्टडी shows that calorie restriction without malnutrition increases lifespan significantly. Not overeating and less calorie count helps to healthy and obesity free life. It saves us from serious diseases like cancer. ओकिनावामध्ये कॉन्सेप्ट आहे मोआयचा. मोआय म्हणजे लाईफ लाँग फ्रेंड्स, जे एकमेकांना फायनान्शियल आणि इमोशनल सपोर्ट करतात. जेव्हा तुमच्याकडे फायनान्शियल सिक्युरिटी आणि इमोशनल सिक्युरिटी असते ना, तेव्हा यू लिटरली लिव्ह अ स्ट्रेस फ्री लाईफ. फ्रेंड्स आर इंडीड द बेस्ट मेडिसिन ऑफ युअर लाईफ. ओगिनावाची लोक रोज संध्याकाळी एकत्र येतात. संध्याकाळी ग्रीन टी, जॅस्मिन टीचा बेत करतात आणि कॅरोकी किंवा गार्डनिंग यासारख्या ॲक्टिव्हिटीज करतात. जपानमध्ये काही फिलॉसॉफीज आहेत, जसं की वाबी साबी, विच मीन्स इम्परफेक्शन इज ब्युटिफुल. जुनं ते सोनं बोलतो ना आपण, जसं आजीची जुनी साडी, आजोबांचा जुना पेन किंवा तुमच्या शाळेचं प्रगती पुस्तक. They have some nostalgic memories and nothing lasts forever. So appreciate it now. Aging is natural. So let's embrace it. Another philosophy is Ichigo and Ichi-e, which means this moment exists only now and won't come again. So always smile, say hi, and see you later. Always be grateful and thankful to everyone. So I request you to find your ikigai. It's a trial and error process. तुला instantly ikigai मिळणार नाही. It's a journey. It's not a destination. Keep looking until you find the right place. And once you discover your ikigai, don't change your path. Pursue it and nurture it every day. It will bring meaning to your life. आणि जर तू ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असशील ना, तर मला नक्कीच माहिती आहे की तुला ही व्हिडिओ आवडली. तर लाईक कर, शेअर कर तुझ्या फ्रेंड्सला ज्यांना तुला सक्सेसफुल झालेलं बघायचं आहे. आणि तुझ्याभोवती एक एन्करेजिंग कम्युनिटी बिल्ड कर. सबस्क्राईब कर आणि कॉमेंट कर की तुझी की काय आहे. I, along with the author of this book, wishing you a long, happy, and a purposeful life.